हाय का नाही ओळख? हे तू बाजूला सरक बरं, मागच्याला बेजार करू नको तू बाजूला. हा बरं झालं, तू बी चांगला दिसायला आणि मागची बी चांगली दिसायली. जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका 2026 या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आघाडीच्या सिंदफळ जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती विश्रांती संजयजी शितोळे, त्याचबरोबर आपसिंगा पंचायत समिती गणाचे उमेदवार सौभाग्यवती सोनाली यशपालजी सिरसट व सिंदफळ पंचायत समिती गणाच्या उमेदवार सविता अरविंदजी नवगिरे. मला वाटतं सगळं महिला राज्यच आहे इथं. या उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय धीरजभाई पाटील साहेब, व्यासपीठावरील सगळ्याची क्षमा मागून सगळ्याचाच नामोल्लेख. श्याम मामा आहेत आमचं. अवघड आहे बाबा, श्याम मामाचं नाव घ्यायचं नाही म्हणल्यावर पुन्हा कसं. सगळे व्यासपीठावरील मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या गावातील या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या मनात काही प्रश्न आहेत की नेमकं नीतिमत्तेनं, निष्ठेनं, प्रामाणिकपणे समाजाला चांगली दिशानं राजकारण करणाऱ्या माणसानं राजकारण करावं का करू नये? मी स्पष्ट विचारतोय, करावं का करू नये? तुम्ही म्हणताला असं का म्हणायला हो? बांधवानो, लोकसभेच्या निवडणुकीत आपण अतिशय भक्कमपणे माझ्या पाठीशी राहिलात. विधानसभेला सुद्धा धीरजभाईंना जवळपास 96,000 मतं त्या ठिकाणी पडली. आणि ज्यावेळेस आम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवत होतो, काय माझं त्यांचं काय बांधाला बांध आहे का माझी त्यांची दुश्मनी आहे हो? पण मी समाजाचं नेतृत्व करत असताना माझी जबाबदारी आहे की एखादा राजकीय क्षेत्रातला माणूस जर ड्रग्सचं व्यसन आणून इथं आपल्या तरुण पिढीला बर्बाद करत असेल, मटक्याची बुकी चालवत असेल, क्रिकेटचा सट्टा चालवत असेल आणि यात्रा अनुदानाच्या माध्यमातून देवीसाठी आलेल्या पैशामध्ये भ्रष्टाचार करून त्या पैशाच्या ताकदीवर जर राजकारण करू पाहत असेल, तर अशा व्यक्तीला राजकारणातनं घरी बसवणं ही मला वाटतं कुठल्याही राजकीय नेतृत्वाची जबाबदारी आहे. आणि म्हणून मी ती निवडणूक लढवली. तुम्हाला जो पर्याय दिला अमरभैया मगरांचा, तुम्ही सांगावं इथं, तुम्ही आता तुळजापूर काय लांब नाही तुम्हाला. त्यांनी तुळजापूर मधल्या एकाही माणसाचं वाटोळं केलंय, अगर नुकसान केलंय, अगर वाईट काय केलंय असं एक जर माणूस तुळजापूरमध्ये भेटलं तर मला दावा. तुम्हाला पर्याय बी चांगला दिला. एक सुशिक्षित तरुण, एक चांगला माणूस, स्वच्छ आणि निर्मळ चारित्र्य असणारा माणूस. आणि त्या निवडणुकीत जर एका मताचा दर 30,000 रुपये असेल, तर मला तुम्हाला विचारायचंय, नेमकं 30,000 जर मत पडणार असेल तर मग आमच्या माणसानं नेमकं कुठल्या बँकेवर रात्री डाका घालावा सांगा तरी आम्हाला. बरं, असं गृहीत धरा की जी माणसं 30,000 रुपये मताला खर्च करते, ती माणसं जर निवडून आली तर उद्या काय करणार आहेत? हे 30,000ची वसुली करतील का तुमचं काम करतील? काय माज होता, काय डान्स होता, का ह्याचा उन्माद आहे एवढा? मला काय म्हणायचंय, जनाची सोडा मनाची तरी लाज वाटली का पाहिजे का नाही? बांधवांनो, ह्या पद्धतीने जर चालणार असेल, आम्हाला तर कांबळाबाई एका मिनिटात घ्यायला तयार आहे. तुम्ही सांगा फक्त. नुसतं मनुस्तोर दम आहे.
आम्ही का लढतोय निष्ठेनं, आम्ही का लढतोय प्रामाणिकपणे, ह्याचा विचार तुम्ही करणार आहेत का नाहीत? जर उमरगा लोहारामध्ये एक प्राथमिक शिक्षक ज्याच्याकडे 10 लाखाची सुद्धा प्रॉपर्टी नाही, ती शिक्षक 3 टर्मच्या कोट्याधीश आमदाराचा पराभव करू शकत असेल जनतेच्या जीवावर, तर नेमकं तुळजापूरमध्ये काय वेगळं आहे? चांगली माणसं, निर्मळ माणसं नकोत का राजकारणात? नेमकं कशासाठी करायचं हे सगळं? बांधवांनो, मला तुलना करून दाखवायची तुमच्या समोर. आज 2 बाजू आहेत. एका बाजूला ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील, प्रवीण स्वामी आहेत, धीरजभाई आहेत. दुसऱ्या बाजूला राणा पाटील, अर्चनाताई पाटील आणि मल्लू पाटील. मी कशासाठी झटतोय? मी घराणेशाहीच्या राजकारणासाठी नाही झटत. माझ्याच घरातला माणूस आमदार झाला पाहिजे, माझ्याच घरातला माणूस जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला पाहिजे, माझ्याच घरात सगळं चाललं पाहिजे, ह्याच्यासाठी नाही झटत मी. माझी काय भावना आहे की ग्रामीण भागातलं सर्वसामान्य युवकाचं नेतृत्व पुढे यावं. ज्या माणसाला शेतकऱ्याची जाण आहे, ज्या माणसाला युवकाची जाण आहे, ज्याला गरिबीची जाण आहे, असं नेतृत्व पुढे यावं ही माझी भावना आहे. आणि अशा युवकाच्या नेतृत्वातनं एक सामूहिक पद्धतीचं चांगलं राजकारण घडावं ही माझी भावना आहे त्याच्या पाठीमागची. मी घराणेशाहीवर बोलतो, मी जसा बोलतो तसा वागतो. पण बांधवानो, मी ज्या मतदारसंघातनं आमदार होतो त्या मतदारसंघातनं आमदारकीला माझ्या घरातला कुणीही माणूस लढला नाही. कैलास पाटील नावाचं एक शेतकऱ्याचं लेकरू 2 वेळेस तिथून कळंब धाराशिवमधून आमदार करायचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं केलं. बरं, नुसतं भाषण केलं आणि वेगळं वागलं असं बी नाही. तुमच्या समोर आहे उदाहरण. दुसरी बाजू, खासदारकी लागली बायको लढणार, आमदारकी लागली नवरा लढणार, आणि जिल्हा परिषदचं अध्यक्षपद महिलाला सुटलं की माऊली आल्याच. तुम्ही कोण आहो? गुलाम आहो का? गुलाम आहो का तुम्ही? तुम्हाला काय स्वाभिमान अभिमान काय आहे का नाही कुठं? एक माणूस झटतय माझी बायको जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाली पाहिजे, दुसरा माणूस झटतय आमच्यातली कुठलीही सर्वसामान्य स्त्री जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाली पाहिजे. निवडा तुम्ही कोण निवडायचंय ते. तुम्ही ठरवा ना काय करायचंय ती. इतकी सत्ता पिपा सुरुत्ती. आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माझी येणार आहे तिथं बावनकुळे साहेब, विचारा त्यांना. तुम्ही सांगितलं होतं आमदार खासदाराच्या घरात तुम्ही तिकीट देणार नाहीत, मग अर्चनाताईला तीरमधून तिकीट दिलं कसं? 40 वर्ष ज्या रामदास कोळगेने त्या ठिकाणी रोईबरमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा खाली पडू दिला नाही, त्याला तिकीट नाही. फक्त अर्चनाताईला तिकीट. ज्यांनी घड्याळाकडून आताची लोकसभा लढवली त्यांना कमळाचं तिकीट. काय पात्रता आहे, काय निष्ठा आहे आमदाराची बायको? बरं, मला तुम्हाला विचारायचंय, सगळी अक्कल फक्त एका घराला दिली काय जिल्ह्यात? बाकीची बेंडोक आहेत का? आम्ही बेंडोक आहो का? म्हणजे आम्ही सामान्य, आम्हाला अक्कल नाही, आम्हाला काही कळत नाही, फक्त त्या एका घरालाच कळतंय? अरे विचार करा ना, नेमकं निवडणूक कशासाठी लढते? बरं, तुम्हाला कमी बी दिलं नाही. 45 वर्ष तुम्ही मंत्री आहेत ह्या जिल्ह्यात, कॅबिनेट मंत्री. अरे त्या 45 वर्ष मंत्रिपदाचा उपयोग नेमका आमच्या जिल्ह्याला काय झाला विचारा तरी. दरिद्री जिल्ह्याच्या यादीत 3ऱ्या नंबरला ही जिल्हा धाराशिव. निमेपेक्षा जास्त पोरं तुमचे पुण्याला आणि मुंबईला दिसती, ती गाठ पडते ती प्रत्येक सिग्नलला. इतका विकास आहे तुमचा. आणि जी मंत्री म्हणून राहतय ती श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर 3ला. दिसत नाही आपल्याला काय चाललंय नेमकं? म्हणजे मंत्रीपद, सत्ता कुणासाठी आहे? पद्मसिंह पाटलाच्या घरासाठी आहे का तुमच्यासाठी आहे? मग कळणार कधी आहे? ही पहिला फरक त्यांच्या मधला ना आमच्या मधला. मला घराणेशाही मान्य नाही. मी माझ्या घरातल्या माणसासाठी मला तुम्हाला सांगायचंय, आजपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक माझ्या घरातल्या एकाही माणसानं लढली नाही, आणि आजपर्यंत पद्मसिंह पाटलाच्या घरातल्या एकाही माणसानं एकही निवडणूक सोडली नाही.
जर राणा पाटलाची आमदारकीची जागा रिकामी झाली असती तर कैलास पाटलाचं नेतृत्व आलं असतं का पुढं? मल्लू पाटील आला असतं, नाही तर अर्चुताई पाटील. दुसऱ्याला अक्कल नाही. आणि मला तुम्हाला उदाहरण दाखवायचंय. दाखवा, मला अख्ख्या देशात दाखवा एखादा खासदार जी स्वतःची आमदारकीची जागा घरातलं सोडून दुसरं उभा करते. दाखवा मला. अजून काय काय नेमकं करावं काय सांगा तरी आम्ही. ही पहिला मुद्दा. दुसरा, तुम्ही म्हणताना निष्ठा प्रामाणिकपणे राहिला पाहिजे. उद्धव साहेबांनी मला एकदा आमदार आणि दोनदा खासदार केलं. माझा पक्ष फुटला. तिकडे गेलो तर 100 कोटी रुपये द्यायला तयार होते मला. त्याच्यावर लात मारली. तिकडे गेलो तर सत्तेत बसत होतो, त्याच्यावर लात मारली. तिकडे गेलो तर पद मिळत होतं, त्याच्यावर लात मारली. इमानदारीनं का? म्हटलं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचं नाव कुठं खाली गेलं नाही पाहिजे, कुठं डाग लागला नाही पाहिजे, या भावनेतनं लढतोय बांधवांना. आणि दुसरं, अरे ज्याला 45 वर्ष शरद पवारांनी मंत्री केलं, त्या शरद पवारांची सत्ता गेली रे गेली. एका रात्रीत ही बेडूक कमळाबाईकडे गेला, एका रात्रीत. आणि काय सांगतोय? विकास करायचा आहे. खरंच विकास करायचा आहे. विकास पिकास सब झूट आहे. तुमच्या पुढे फक्त भाषण करायला विकास आहे. खरं जायचंय का तिकडं? 45 वर्ष मंत्रिपदाच्या काळात हाणलेला जो पैसा आहे तो ईडी पासून वाचवायचाय म्हणून तिकडं जायचंय. का जायचंय तिकडं? सत्तेच्या माध्यमातून जी पैसा कमवायचं यंत्र आहे ती चालूच राहायला पाहिजे म्हणून तिकडं जायचंय. ह्या दोन्ही मध्ये कोणची बाजू उजवीन, कोणची बाजू डावी वाटते तुम्हाला? सांगा तरी. सांगा आमची डावी बाजू काय असेल तर. फक्त आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्हाला काय तुम्ही कमी लेखता का? आणि पैसे कमवायला फार काय लागत नाही. नालायक वागावं लागतंय, निचाड वागावं लागतंय. आणि कलियुगात वागणं फार काय अवघड नाही. कुणासाठी वागता, कुणासाठी करायला लागला? ह्या दोन विषय माझ्या तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत. मला तुम्हाला विचारायचंय. मला म्हणते विकासावर बोला, विकासावर बोला. चला बोलू विकासावर. तुम्ही 45 वर्ष मंत्री राहून जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या आधी 3ऱ्या नंबरला. आमचे उद्धव ठाकरे फक्त 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. मी धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला चालू केलं. 8 डॉक्टर झालेले लेकरं तिथून बाहेर पडले, ते बी शासनाच्या मालकीचं. आणि हे नाही त्याचं बंद कर म्हणावं, नाही तर तुझं तरी चालू कर म्हणावं. तुझं थांब येऊ, नाहीतर तुझं तरी चालू कर आधी. मी मेडिकल कॉलेज कुठं केलं? धाराशिवला. काय फायदा आहे तुम्हाला? 2 लाख, 2.5 लाख, 5 लाख रुपयाची जी शस्त्रक्रिया आहे ना, तिथं मोफत होती तुमची. कुठं? मेडिकल कॉलेजमुळं. पद्मसिंह पाटलाच्या काळात बी मंजूर झालं. कुठं केलं? नेरूळ. तुम्हाला वाटेल बारूळच्या शेजारी नेरूळ आहे काही की. नेरूळला का हो? ती कॉलेज जर इथं झालं असतं, तुमच्या आजूबाजूला माणसं नाहीत का तडपडून मेलेली दिसली तुम्हाला? पैसे नाहीत म्हणून, इलाज करायची अवकात नाही म्हणून मेलेली दिसली नाहीत माणसं? जर कॉलेज इथं झालं असतं तर वाचली नसती का ती? वाचली असती का नसती? कुठं केलं? मुंबईला. ती बी सरकारच्या मालकीचं नाही. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, जी तेरणा कारखान्याच्या सभासदाची हाणलेली ट्रस्ट. आता त्या ट्रस्टचं सगळं सदस्य मंडळ सांगतो. मरुस्तोर अध्यक्ष डॉक्टर पाटील, मरुस्तोर सदस्य राणा पाटील, मरुस्तोर सदस्य अर्चना पाटील, मरुस्तोर सदस्य मल्लू पाटील. आणि ह्यांच्या मालकीचं, ह्या ट्रस्टच्या मालकीचं ती कॉलेज मुंबईत. बर ती बी सोडा. त्या मेडिकल कॉलेजमध्ये एक तरी शेतकऱ्याचं लिकरू, आता उद्या 7 तारखेला मतदान आहे ना, 7च्या आधी पद्मसिंह पाटील, राणा पाटील, मल्लू पाटील आणि अर्चनाताई पाटील ह्यांनी अख्ख्या जिल्ह्यातनं एक पोरगा आणून फक्त व्यासपीठावर उभा करावं की आम्ही ही फुकट शेतकऱ्याचं लिकरू डॉक्टर केले म्हणून. एक 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 जर आणलं ना तरच मत मागायचं, नाही तर मागायचं नाही मत. एक सुद्धा नाही. कसं करतील?
1.5 कोटी रुपये डोनेशन आहे. 1.5 कोटी रुपये. आणि अशा 60 जागा दरवर्षी भरल्या जातात 1.5 कोटी रुपये घेऊन. किती झालं? 60 90 कोटी रुपये. कुठल्या कारखान्याला ऊस घालायचा नाही, कुठल्या कारखान्याला सोयाबीन घालायचं नाही, कांद्याचं रोप लावायचं नाही, ना कांदा आडतीला न्यायचं नाही. आई ते 90 कोटी रुपयाचं उत्पन्न वर्षाला. आणि 30-90 कोटी आणायचे वर्षाचे गोळा करून. 5 वर्षाचे किती झाले? 450 कोटी रुपये. आणि ती पैसे आणून इथं वाटायचे ना आपण भिकाऱ्यासारखे घ्यायचे आणि मतं टाकायचे. काहीच आपल्याला वाटत नाही. कुठं राग, स्वाभिमान, अभिमान आहे का नाही? म्हणजे आपल्याच पैशाचा हाणलेल्या जीवावर आपल्याला वाटायचं ना आपल्यावर राजकारण करायचं. पटतंय? आम्हाला करता येत नव्हतं का? पवनराजे निंबाळकर चॅरिटेबल ट्रस्ट, ओमराजे अध्यक्ष, ओमराजेच्या घरचे सदस्य, चल मेडिकल कॉलेज. आमचं सरकार होतं ना, उद्धव साहेबच मुख्यमंत्री होते. का केलं नसल? का तर प्रायव्हेट माणसाचं कॉलेज आलं की त्याचं पैसे गोळायला चालू होते. सरकारचं असेल तर माणसाला पैसे खर्च करावे लागत. काय नेमकं आमचं डाव आहे ती तरी सांगा. आम्हाला सारखं हिनवलं जातंय विकासावर बोला, चला बोलू. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्ग 14 मोदी साहेबांनी घोषणा केली. 19 का झालं नाही हो? एक दगड सुद्धा लावला नाही. का लावला नाही? तवाच्या खासदाराला, तवाच्या सरकारला अडविलं का तुम्ही करू नको म्हणून. 19 ओमराजे खासदार झाल्यावर मी विचारलेले तारांकित प्रश्न लोकसभेच्या रेकॉर्डवर आहेत. मी बोललेली भाषणं, मी केलेली भाषणं संसदेच्या रेकॉर्डवर आहेत. मी केलेला पत्रव्यवहार रेल्वे मंत्र्याच्या आणि माझ्या रेकॉर्डवर आहे. मी पाठपुरावा केला, काम चालू झालं. आज तुमच्या तुळजापूर पासून धाराशिव पस्तोरचं इंजिन ट्रायल त्या ठिकाणी मार्च 27 पूर्ण होतंय. बांधवानं ही खासदार ओमराजेनं केलं ना. पण नारळ फोडायला पोतडच आहे त्याच्यापाशी. आता तुम्ही सांगा, ही रेल्वेचा विभाग कोणाकडे आहे? केंद्राकडे आहे का राज्याकडे आहे? त्याला सांगा की आल्यावर कधी. काय नेमकं कमी काय आहे आमच्यात सांगा. माझ्या आधी लोकसभेत खासदार पाठवित नव्हता का? कुठला प्रश्न कुठल्या खासदारानं मांडलाय मला दाखवा. पद्मसिंह पाटील बी होतं 5 वर्ष, एकानं नाही मांडला. तुमचा सोयाबीनचा प्रश्न, तुमचा कांद्याचा प्रश्न, तुमचा विम्याचा प्रश्न, कुठल्या शेतकऱ्याचा विषय, शेतमजुराचा विषय मी मांडायचा ठेवला सांगा. सांगा ना. का आधीच्या खासदाराला शपथ घालत होता बोललास तर पाडीन म्हणून? काय कमी काय आमच्यात? बरं, शेतकऱ्याची तर निश्चिती झाली का नाही अजून? कांद्याचं मोठं उत्पादन आहे तुमच्या गावात. काय भाव नाही काय लाव? मग कवा होणार, कवा निश्चिती सांगा तरी आम्हाला. हा नाही नाही, घ्या अजून कांबळाचं फुल. तसं नका करू. हा काय नेमकं कुठं तुम्हाला? मला काय म्हणायचंय, ही लोकशाही कशासाठी आहे? ही मतदान कशासाठी आहे? तुम्हाला जर काहीच वाटणार नसेल, काहीच करणार नसाल तर ठीक आहे. सोयाबीन 11,000चं 3200 नाही काय लाव. कांदा एका एकरला 50,000 तर खर्च येत असेल मार्केटला न्यूजवर. निघायला का तेवढा तरी? आणि डीएपीचं पोत 10चं 20चं पोत कोणचं स्वस्त झालं दावा? अरे मग नुसतं जारडतो मत बटन दाबताना काय हुकतंय काय? हा काय नाही, मिशनी बिशनी नाही, ती सांगू नका मला तसलं. अजिबात नाही. आपली हुशार आहे ती. अजिबात मिशनीला नाव ठेवायचं नाही. आपण जाऊन दाबतो मिशनीला. बरं, मिशनीचं म्हणतो मग लोकसभेला कुठे गेली ती मिशन? मीच विचारतो की चला कुठे गेली ती? बरं, मोदीला जास्त गरज नगरपालिकेची आहे का लोकसभेची आहे?
मग ऍडजस्टच करायची तर लोकसभेला करेल का नगरपालिकेला करील? आता तुम्हीच वाटू द्या, तुम्हाला वाटू द्या थोडं काय असेल तर, ज्यानं घेतलं त्याला बी वाटू द्या. मग असं का हो? मग आम्हाला बी सांगा की आम्हाला लय अवघड वाटायलंय का? विकासावर बोला, विकासावर बोला, काय कमी आहे सांगा बरं. आमची चेष्टा करायला लागली. आता तुम्ही कांद्याचं रोप लावायला चालू असतंय, तुमचा डीपी जळाला, त्या शेतकऱ्याकडे माझा नंबर आहे, ती बिचारा मला फोन करते, मी डीपी बी देतो. ती म्हणते ही काय खासदाराचं काम आहे का? आता तू तुझ्या शेतात कवा कांद्याचं रोपच लावलं नाही, तुझ्या शेतात कायम येड्या बाबळी, तुला काय करणार आहे? खासदारचं काम आहे का नाही? ती रोप आणलेलं लावायचं अडलं, रोजगाराचा रोजगार बुडायल्यावर कळतंय ना आपल्याला काय होतंय. ती ज्यानं कांद्याचं रोप लावलंय, ज्यानं उसाचं बेन हातरलंय त्याला कळल, येड्या बाबळीवाल्याला काय कळल? अजून आम्हाला काय म्हणते, कुणाला दवाखान्याची मदत केली, खासदाराचं काम आहे का? आम्ही गुराख्याकडे सुद्धा माझा नंबर आहे, त्याची म्हैस आजारी पडू द्या, गाय आजारी पडता, फोन लावते डायरेक्ट खासदाराला, लाय डॉक्टर लावा दादा तेवढं म्हणते. ती म्हणते खासदाराचं काम आहे का? का हो, मतदान लागल्यावर खासदाराला गुराख्याचं मतदान लागतंय का? खासदाराला शेतकऱ्याचं मतदान लागतंय का? खासदाराला ड्रायव्हरचं मतदान लागतंय का? मग झक मारायला मतदान लागत असल्यावर काम काय दुखायलं का? मला हिनवू द्या, मी त्याची काळजी करीत नाही. माझ्या ज्या कंटामीनच तुमच्या मम्मीला दाखवले 3,29,000 पाडून, ती नको सांगू मला. मी करीत जाणार आहे काम. पण अजून मला तुम्हाला सगळ्याला सांगायचंय, कोरोना आला, तुमचा आमदार ऑनलाईन फेसबुकवर, गावात ओमराजे, अतिवृष्टी आली, लोकांचा जीव वाचवायला ओमराजे, तुमचा ऑनलाईन. 5,000 कोटी रुपये आणले म्हणून सत्कार करून घेतलाय. जावं बरं तिकडे जरा कधी तुम्ही, सालगारा, दिवटी, कोंड, जागजी, त्या रस्त्याला माणसं 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 पुरतील अशी गर्दाड पडलीत रस्त्यानं. नेमकं कोणच्या गर्दाडात 5,000 कोटी पडले ती हुडकून तर आणून द्या. बांधवानो, टीका म्हणून टीका करत नाही, वस्तुस्थिती मांडायला. आज आपल्या सगळ्याला मला विनंती करायची, मी सांगणार बे, जंगली रमी ऍप कोण कोण खेळले? जंगली रमी हात करा बरोबर. सगळी खेळली ती, फक्त हसती ती मनातल्या मनात, हात करीत नाही कोण. आणि सगळ्यांनी काटा काढून घेतलेला आहे, लय जण आहे ती. हितलं शेजार तर तुमच्या हितच आहे, ही कावलदारा 22, ती JCBचा ऑपरेटर, काय वाटोळ झालं त्याचं बघितलं का? त्याच्या गरोदर पत्नीला विष देऊन मारलं त्यानं 3 वर्षाच्या लेकराला विष देऊन मारलं, स्वतः आत्महत्या करून मेले. का? ह्या जंगली रमीमध्ये पैसे हारलं, सगळी प्रॉपर्टी कोण सुद्धा भरती होईना म्हणून ही केलंय. ही विषय मी लोकसभेत घेतला. आपले अश्विनी वैष्णव साहेबाला जाऊन भेटलो, त्यांना दाखवलं, म्हणलं कुठला बाप स्वतःच्या गरोदर पत्नीला मारील म्हणलं नवरा, कुठला बाप स्वतःच्या लेकराला मारील म्हणलं 3 वर्षाच्या. ही फक्त उदाहरण आहे म्हणलं एक, असे कित्येक उदाहरण आहेत जे आपल्यापर्यंत आलेच नाहीत. लय लोक संपलेत म्हणलं साहेब, पहिल्यांदा ही बंद करा म्हणलं. आणि मला अभिमान आहे, मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा त्याच अधिवेशनात ठराव आले आणि तुमच्या ऑनलाईन जंगली रमी ऍप सारखे खेळ आता सगळीकडे बंद झालेत. मला वाटतं ही काम आहे तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरचं. मला नाही कमळाबाईकडे जावं लागलं विकास करायला. करायचं म्हणल्यावर कुठूनही करता येते, इमानदारीनं काम करायचं म्हणल्यावर कुठेही करता येते. बांधवानो, मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, 1976 केंद्र सरकारनं आलिमको नावाची एक संस्था केली तयार. काय काम आहे? एखाद्या माणसाचा पाय जर गेला असेल तर त्याला कृत्रिम पाय देते, हात गेला असेल तर कृत्रिम हात देते, ज्याला कानानं ऐकू येत नाही त्याला कानानं ऐकायची मशीन देते, ज्याला दिसत नाही त्याला स्मार्टफोन देते, स्मार्ट स्टिक देते, ज्याला चालता येत नाही त्याला इलेक्ट्रिक सायकल देते.
त्याला पॅन्डलची सायकल देतात. 1976 पासून ही संस्था आहे. 1965 वर एका सुद्धा खासदारानं त्याचं शिबिर घेतलं नाही. अगर 1 रुपयाचं सामान आपल्या अपंग लोकांना दिलं नाही. ओमराजे पहिला खासदार आहे ज्यानं शिबिर राबवलं आणि 7 कोटी रुपयाचं साहित्य माझ्या अपंग बांधवाचा 1 पैसाही खर्च न होता त्यांना वाटप केलंय. बांधवानो, मी ही काम आहे माझं. तुम्हाला वाटेल निस त्याच्या कंटामीवरच मतं पडली काही की ही काम आहे. आज मला इथं सुद्धा सांगायचंय, RDSS असेल, लाईट कशी आहे, चांगली आहे का लाईट? हा, आज तुम्हाला सांगतो लाईटचं. आणि RDSS ही केंद्र सरकारची योजना आहे बरं का. नारळ फोडायला येईल तुमचा आमदार गटुडं घेऊन. पण मी अध्यक्ष असताना नंदगावचं सबस्टेशन, पिंपळा देवकुरुळीचं सबस्टेशन, कार्ला खंडाळ्याचं सबस्टेशन, डिक्रीचं आणि तामलवाडीचं ही 5 नवीन सबस्टेशन ह्या तुळजापूर तालुक्यात मंजूर केले. ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणजे जुने सबस्टेशन आहेत पण तिथं नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर 5चा बारुळ आणि होर्टीला आणि 5चं 10 केलंय ती फुलवाडीला. 6 महिने झालं काम चालू आहेत. कुठं कुठं चालू झालेत. पुढच्या 6 महिन्यात ते वर्षात तुमच्या तुळजापूर तालुक्यातल्या एकाही शेतकऱ्याला लाईटची अडचण येणार नाही. ही काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं, ह्या RDSSचा अध्यक्ष मी आहे बरं का. ते आम्हाला नारळ फोडायचा नाद नाही म्हणून आमच्याकडून हुकत आहे. हे केलंय मी. आपल्या सगळ्याला मला सांगायचंय, तामोलवाडीमधून सिमेंट रस्त्यासाठी 8 लाख रुपये निधी दिलाय. खासदार निधी 5 लाख रुपये दिलाय. राम मंदिर ते गोरे यांच्या घरापर्यंतचा रस्ता, सिमेंट रस्ता 3 लाख रुपयाचा दिलाय. हिंदू स्मशानभूमी साठी धन शेड 5 लाख रुपयाचं दिलंय. महादेव मंदिर सभा मंडप 7 लाख रुपयाचं दिलंय. महावितरण मार्फत तुमचे जे ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे ती केलेले आहेत. कामठा 5 लाख रुपये खासदार निधी. त्याचबरोबर गावांतर्गत सिमेंट रस्त्यासाठी 2 लाख आणि 10 लाख रुपये निधी. सौरपथ दिवे 5 लाख रुपये. शाळा वर्ग खोली 13 लाख रुपये. शाळा दुरुस्ती 5 लाख रुपये. आणि बांधवानो, कात्रीला सुद्धा 7 लाख रुपयाचा सभामंडप दिलाय. ही का सांगायलोय? मी सांगत नव्हतो असलं कधी. तुम्हाला वाटायला ज्या कंटामीवर झालं काय की सगळं, म्हणून सांगायला लागलो. आणि मला तुम्हाला विचारायचंय की या सगळ्या बाबी करून, हा फक्त आमच्याकडं आता उद्या निवडणूक लागली की हो का पोस्टर सुद्धा असलाय आमचं, हो का साधं हो. डिजिटल कुठं बॉम्बलायला पैसे नाही खिशात तर कुठून आणायचं डिजिटल? तुम्ही आम्हाला हे नव्हतं हो. माझी बायको मला भाकर घालून 2 लेकरं सांभाळून आनंदात आहे. त्यांच्याच बायकोला जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायचे, माझी समाधानी आहे. आता त्यांच्या बायकोला अध्यक्ष करण्यासाठी तुम्हाला मत टाकायचं की तुम्ही ठरवा. तुम्ही ठरवा. ही ग्रामीण भागातली माणसं पुढे आले पाहिजेत ना. विलासराव देशमुख कुठून पुढे आले? ग्रामपंचायतच्या सरपंचापासून मुख्यमंत्र्यापर्यंत गेले. अरे माणसंच नाही पुढे आले तर मग घेणार कुठून नेतृत्व? आणि भारतीय जनता पार्टीच्या बावनकुळे साहेबाला विचारा रात्री, आमचा कांद्याचा काटा कसा कसा काढणार विचारा तरी. तुम्ही दाबा बटन. बांधवानो, माझं तुम्हाला कळकळीचं निवेदन आहे. आम्ही प्रामाणिक भावनेतनं तुमच्यासाठी काम करायला तयार आहे. आमचा 24 तास मधला 24 तास वेळ आम्ही तुमच्यासाठी द्यायला. आमच्याकडे कमी काय आहे तर फक्त आमच्याकडे पैसे नाहीत. ते बी पैसे हाणायला आणि द्यायला फार काही अवघड होत नाही, पण पुन्हा नाव बी राहत नाही, इज्जत बी राहत नाही, काहीच नाही. तुमची कामं बी करू शकत नाही. पुन्हा एकदा मिंद झालं की पुन्हा अधिकाऱ्याला बुट घेऊन हातात जोडावं येऊन विचारू शकत. तुम्ही सांगा आम्हाला काय पाहिजे? अंगठी पाहिजे का? सांगा की आम्हाला. तयारी करून येतो मी. आता अजून 3 वर्ष आहेत मला. पुन्हा अजिबात काम सांगायचं नाही कुणाचं काय. छे, आणि मग अशी मशनीवर होता होती, मशनीला नाव ठेवायचं नाही.
ही लाडक्या बहिणीनं घोळ घातलाय सगळा मागच्या विधानसभेला सुद्धा. सगळ्याला दिलं सरसगट पैसे ऍडव्हान्स 3-3. बहिणीने नवऱ्याला बी सांगितलं नाही, दाजीला बी माहित नाही. हे बटन दाबून आल्या, बटन दाबल्यावर सरकार आल्यावर आता एका घरात 2च. सासू म्हणते तुझं बंद कर, सून म्हणते तुझं बंद कर. आता कसं आहे, निवडणूक लागायच्या आधी आनंदाचा शिदा आणि निवडणूक झाली की हायब्रिड. खरं आहे का खोट आहे का, उगा भाषण करायला? नुसतं कामापुरता मामान ताकापुरता आजी चाललंय. हे तुम्ही विचार करा बांधवांनो. मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की मला जिल्हा परिषद आपण ही केलं, मेडिकल कॉलेज केलं. तुमच्या रामदारा तलावाचा प्राधान्यक्रम सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आपण मंजूर करून घेतलाय, म्हणून तिथपर्यंत काम करू शकायला लागलंय. ह्याची सही सुद्धा जयंत पाटलेची आहे. माझं चॅलेंज आहे राणा पाटलाला हिथं आणून ती फाईल दाखव म्हणावं, कुणाच्या काळात मंजूर झालंय ती जाहीर सांगू म्हणाव, हिथं येऊन दाखव म्हणावं फाईल. सरकार आमच्या शेतात रस्ता तर 20 वर्ष झालं शेत रस्ता मंजूर करून बोर्ड लावून नारळ अहो नारळाचा तर असा खुळा नाद आहे. अगं बाया 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 बाया, अरे 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 विचारू नका. त्या फोडणाऱ्याला बी लाज नाही, बघणाऱ्याला बी नाही. निवड टाकून देईल उद्योग झालाय. जाईल तिथं दिकुचा. कुणाचं बी लेकरू घ्यायचं काखला आपशिंग्यात की दुसऱ्याचं उचलायचं ना आपलाय म्हणायचं. कस काय बघितलंय मामा, बघून बघून तर इथं आरडायलोय तासभर झाला. आता ही तुम्ही आता आलाव, मी पारायण केलंय आता तासभर. केलंय का नाही सांगा मामाला. कशासाठी पाहिजे आपल्याला जिल्हा परिषद? आता तुम्हाला अर्चनाताईला जिल्हाध्यक्ष करायला द्यायचंय का काम करायला द्यायचं तुम्ही ठरवा. 500 वर्ग खोल्याची आवश्यकता आहे जिल्ह्यात. 500. माझा शब्द आहे, जिल्हा परिषद आल्या आल्या पहिलं काम कुठलं असेल तर सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या ह्या 500 वर्ग खोल्या आपण पहिल्यांदा करू. आपल्या शाळेतलं सेमी इंग्रजी बंद केलंय जिल्हा परिषदला शिकवायचं. आपण ती सेमी इंग्रजी पहिल्यासारखं चालू करणार आहे जिल्हा परिषदच्या शाळेचं, जसं पहिलं होतं तशाच पद्धतीनं. ह्याच्यासाठी पाहिजे जिल्हा परिषद. आपण बघितलं असेल, शेतकऱ्याला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आहे, शेतमजुराला काहीच नाही, असंघटित कामगाराला काहीच नाही. भाई उद्धवराव दादाच्या नावानं आपल्याला त्यांना सुद्धा अपघात विमा योजना करायची आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून. आणि त्याच्यासाठी जिल्हा परिषद आम्हाला पाहिजे की त्याचा अपघात झाला तर त्याला सुद्धा 2 लाख रुपयाची मदत मिळावी. ह्याच्यासाठी आम्हाला जिल्हा परिषद पाहिजे. आणि द्या ना बाबांनो, चांगली माणसं द्या. ह्यांचं बघितलंय तुम्ही, 40-45 वर्ष बघितलंय. अख्खा काटा निघालाय. 2-2 पिढ्या पुण्यात आहेत. काय नेमकं करायला लागली ती? ही लातूर आपल्या तालुका होता, त्या लातूरच्या तोंडाकडं आपल्या तोंडाकडे बघा तरी एकदा. लय मी भाषण करायची गरज नाही. ती काय करतोय, येतोय ह्या वेळेस जी घोषणा केली का त्याच्यापेक्षा मोठी घोषणा करतोय, नाकातल्या नाकात बोलतोय, शुद्ध बोलतोय. तुम्हाला वाटतं माय 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 काय करीत तर काहीच नाही. आणि आता ह्या नगरपालिकेपासून तर ती मल्लू पाटलाचं इमान खाली उतरणच गेलंय. असंच चाललंय वर. आता आम्हाला काय चॅलेंज आहे बघा, तुमच्या मताचा मास तर किती आहे एका नगरपालिकेतच. काय म्हणणं आहे, जिल्हा परिषदची सत्ता आणून दाखवा, मी नाव बदलतो. कोणती म्हणते? आता पोराचं नाव बदलायची काय तरतूद आहे का आपल्याकडे? पुरीचं एक बदलतंय लग्न झाल्यावर, मग ह्याला तर जावं लागेल घर जावे म्हणून कुठंतरी. बरं मला काय म्हणायचंय, अरे मल्लू पाटील 2014ला आपल्या आजोबा 2.5 लाख मतांनी पडलेत लोकसभेला. पप्पा 2019ला 1,29,000 पडलेत. आणि मम्मीनं 2,000 रेकॉर्ड मोडलाय, 3,29,000 पडल्यात. बरं लोकसभा कुठं नगरपालिका कुठं?
एखाद्यानं लोकसभेला उताना पडायचं आणि ग्रामपंचायतला निवडून आलं म्हणून ग्रामपंचायत आली. अरे एकच निवडणूक आहे ना, इतका माझ आणि इतकी मस्ती कशासाठी हो? तुमच्या मतावरच आहे ना. आणि काय होतंय, लोकसभेचा मतदारसंघ मोठा असते 24 लाख, विधानसभेचा 4 लाख 5 लाख. ही नगरपालिकेला घोळ काय होतंय, 3200 मताचा वार्ड आणि 3200 पैकी 3100 ला अंगठ्या. बॉम्बलायला कशाला मतं टाकते ती आम्हाला? 3200 पैकी 3100 अंगठ्या. तरी सुद्धा आम्ही बहादर तुम्हाला मानतो. तुम्ही 5 नगरसेवक पाठवलेत नगरपालिकेत, 5. इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना 5 नगरसेवक पाठवलेत महाविकास आघाडीचे. आणि अमरबा ह्या काय लय मतानं पडलं नाही, फक्त 600 मतं कमी पडले. 600 मतं. पुढच्या बारीला अजून झोटू दाखवू तुम्हाला सुद्धा, वाटा अंगठ्या काय वाटायच्या ती. आणि माझं तुम्हाला आव्हान आहे, जर पैशाच्या ताकदीवर, पैशाच्या जीवावर तुमचं मत जर कोण खरेदी करू पाहत असेल, विकत घेऊ पाहत असेल, जरूर पैसे घ्या. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं असेल, लोकशाही वाचवायची असेल तर त्याच्या विरोधातच मतदान करा. तर त्याची खोड जिरल, तर त्याची खोड जिरल, तर पैसेवाल्याचा मात जिरल. आणि आम्ही काम करणारी माणसं आहेत, सगळी महिला आहेत. मी तुम्हाला शब्द देतो. आणि ताई, तुम्हाला सगळ्याला माझी विनंती आहे की आपल्या सगळ्याला काम आपल्याला पूर्ण वेळ उभा राहायचंय, पूर्ण वेळ. मी जसं 24 तास उपलब्ध आहे तसं पुढच्या टायमाला कुणी तुमच्या विरोधात उभा राहायची सुद्धा हिंमत नाही केली पाहिजे. अशा पद्धतीचं काम मला तुमच्या सगळ्याकडनं अपेक्षित आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असते. आणि निश्चितपणे मला तर खात्री आहे, पुरुषापेक्षा महिला भगिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात, चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी चिन्ह काय यांचं, हा आता उद्या अंगठ्या आहेत काय काय माहिती आता उद्या. हा झालं आमचं भाषण गेलं जिरून म्हणायचं साहेब. ही विचार करा, विनोदाचा भाग सोडा सगळा, पण चांगली माणसं, नीतिवान माणसं, ज्याला तुमचं काहीतरी वाटतंय, ज्याला तुमचं देणं आहे, आणि ही आमची सगळी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. बरं ती सोडा, ओमराजे निंबाळकर तुमचा खासदार आहे म्हणून तुम्हाला सांगितल्यावर बाहेर जिल्ह्याच्या तुम्हाला चांगलं म्हणतीत का दलिंदर म्हणती ती? मग काहीतरी आमचं चांगलं असेलच की, का जावा आम्ही विकास करायला? पुन्हा कोण बचाएगा आपको? अरे ओ सांबा क्या होगा तेरा म्हणायचंच काम आहे पुन्हा लोकांचं. विचार करा बांधवानू, बसा. आणि हे सगळ्या बाबीचा सद्विवेक बुद्धीनं विचार करून, बरीच काम आहेत, मी आता सांगत बसत नाही. आता कुठवर सांगू म्हणलं, ही पारायण करायचं, ही माझं कामच आहे, कर्तव्य आहे माझं खासदार म्हणून, मी ते करीत राहणार आहे. बरं माझ्या टायमाला सगळं होतंय व्यवस्थित, पण हिथंच का गोड पेंट खायले ते कळलं ना मला, फक्त मतदान कमी झाल्यामुळं. आणि अंगठ्याचा मारा, आणि पुन्हा ती सोनं वाढलंय अजून, त्याची तर माझ्याच विचारू नको पुन्हा. करू नका बाबांनो. आणि एक सांगतो, पापाच्या माध्यमातून कमवलेला पैसा तुम्हाला कधीही सुख लागू देत नसते. तुम्हाला पापच करायला लावतंय, ती सुख लागू देत नसते. तुम्हाला तात्पुरता आनंद आहे, तुम्हाला गोड वाटेल थोड्या वेळापुरतं, ही मिळालं ही मिळालं, छे कवा सुख लागू देत नाही. आज ह्या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर माझी विनंती आहे की उद्याच्या 7 तारखेला आपल्याला मतदान करायचे. 7ला जाय की, फक्त एक लक्षात घ्या, सकाळी मशीन आली की तुम्हाला 50 मतं ती मतपेटीत टाकून दावते. मतदान टाकल्यावर ती मतं त्या माणसाला गेलंय का नाही ती सुद्धा दाखवते. ही खात्री करायची. पुन्हा मशीन रिसेट करतात आणि मतदानाला लावते. मतदान झाल्यावर मशीन पॅक करायच्या आधी 7C फॉर्मवर त्या मशीनचा सिरियल नंबर असतोय, ती लिहून घ्यायचा. आणि त्या सिरियल नंबरची मशीन मतमोजणीच्या टायमाला आली का नाही ही सिरियल नंबर बघून खात्री करायची. एवढ्या 3 गोष्टीची खात्री पटवली तर कुणाचा बाप मशनीत घोळ घालू शकत नाही, अजिबात घालत नाही कोण. अजून एक, मतदान करताना शांततेत करा. काय होतंय, तुमच्यासारखी वयस्कर माणसं गेली त्याला दिसत नाही. मी सुद्धा गेल्यावर मी सुद्धा थोड्या वेळ चाचरतो. मग अंधार असतंय, लक्षात येत नाही, दिसत नाही. आपण उजेडातून एकदम अंधारात गेलेला असतो.
डोळ्याला थोडे अंधारे आल्यासारखं होते, चिन्ह दिसत नाही. मग ती अधिकारीची गडबड असते, मामा वरचं एक दाबा, खालचं एक दाबा, एक वरच्या कडेला एक कुचान, खाली नोटाला कुचान, नीट गडी बाहेर. बोंबलं ना आमची नगरपालिकेला 2 मतांना 4 मतांना लयजण पडली ती. 4 माणसं गेली ह्या नोटाच्या गोंधळात. वरचं दाब आणि खालचं दाब हे बोंबललं पडलं. आधीच अंगठीचा मार आणि पुन्हा नोटाचा मार. म्हणून मतदान करताना शांततेत जावा. मशनीच्या पुढे उभा राहिल्यावर नाव वाचा उमेदवाराचं, हाताचं चिन्ह दिसतंय का बघा, आणि दिसत नसेल तर त्या मतदान केंद्राध्यक्षाला बोलवून घ्यायचं, हे मला ह्याच्यावर उजेड पाहिजे म्हणायचं, मला चिन्ह दिसना गेलंय. मतदान करणं तुमचा संविधानिक अधिकार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, चुकीच्या पद्धतीनं कुठलीही बटन दाबून बाहेर येऊ नका. शांततेनं हाताच्या पुढचं जिल्हा परिषदचं एक आणि खाली पंचायत समितीचं एक, दोन्ही हाताच्या पुढची बटणं दाबून ह्या तिन्हीच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा, असा आवाहन मी तुम्हाला आजच्या सभेच्या माध्यमातून करतो. आणि कामाच्या बाबतीत आम्ही कुठं कमी पडणार नाहीत. आमचे काय 10 कारखाने 20 संस्था नाहीत. आमचा 24 तास मधला 24 तास वेळ तुमच्यासाठी आहे. जसं आम्ही राबताव त्याच पद्धतीने ही सगळे तुमच्यासाठी कामासाठी राबतील हे वचन देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.